ह्यामध्ये दोन महत्वाचे वाक्य आहेत, गंगा आणि सागर. आपल्या भारतीय विचार परंपरेमध्ये तीर्थयात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. या तीर्थयात्रेच्या मध्ये काही वेळेस विशिष्ट गंगेची प्रदक्षिणा महत्वाची मानली जाते. जसं की नर्मदा नदी आहे, तिची परिक्रमा एक विशेष स्वरूपाची एक विधी मानली जाते. तसं आचार्यांनी ह्या स्तोत्रामध्ये गंगा सागर गमनम, गंगेचा उगम हा उत्तर काशीच्या वरती गोमुखातून होतो. हिमालयातून गंगेचा उगम होतो. पण जिथून गंगेचा उगम होतो तिथून चालत 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 गंगेच्या त्या प्रवाहाबरोबर चालत जाणं आणि ती गंगा ज्या समुद्राला जाऊन पोहोचते तिथपर्यंत पायाने तीर्थयात्रा करणं, याला गंगा सागर गमनम असं. म्हणजे गोमुखाच्या पासून प्रारंभ करून या नदीचा उगम झाला तिथून सुरुवात करून ती नदी शेवटी या समुद्रामध्ये विलीन होते आणि त्या नदीचं सागरात रूपांतर होतं. असं जे ठिकाण आहे तिथपर्यंत पायाने चालत जाणं ही एक तीर्थयात्रा मानली जाते. आचार्य म्हणतात काही लोक असे आहेत ह्या जगामध्ये की त्यांना सतत तीर्थयात्रा करायला आवडते. मग ती गंगेची असेल, एखाद्या क्षेत्राची असेल. आमचे एक मित्र आहेत, त्यांनी नर्मदा परिक्रमा लोटांगण घालून केली. 4 वर्षापासून ते नर्मदा नदीला लोटांगण घालत घालत ती प्रदक्षिणा पूर्ण करत आहे. त्यांच्या शरीराचे पार त्वचा निघून गेले, पण तरी देखील त्यांचं ते व्रत चालूच आहे. पण इथे आचार्य अशा व्रतापैकी एका व्रताचा विचार करतात. कोणी असेही लोक आहेत की गंगेच्या उगमापासून सुरुवात करून सागरापर्यंत जाऊन ही तीर्थयात्रा करतात. याकरता प्रदीर्घ असा आयुष्यातला वेळही खर्ची घालतात. म्हणून आचार्य म्हणतात कुरुते गंगा सागर गमनम, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा गंगा सागर म्हणजे प्रत्यक्ष जिथे गंगेचा उगम आहे तिथे जाऊन स्नान करणं, हाही गंगा सागर शब्दाचा अर्थ आहे. आणि गंगेचा उगम जिथून सुरुवात होतो तिथून सुरुवात करून सागरापर्यंत चालत जाणं, हाही गंगा सागर गमनम. असे 2 अर्थ या गंगा सागर गमनम या पद्धतीचे होतात. असेही काही लोक आहेत की आपल्या आयुष्याचा वेळ तीर्थयात्रेमध्ये घालत असतात. पण तीर्थयात्रा करताना केवळ ती यांत्रिक या स्वरूपात न राहता त्या तीर्थामध्ये जाऊन आपल्या अंतःकरणामध्ये विशिष्ट प्रकारची भावना अभिव्यक्त करणं, की हे पवित्र स्थान आहेत. एरवी आपण विचार केला तर गंगासागर काय आहे, जी महाराज म्हणतात जहां देखो वहां पत्थर और पाणी आहे. ज्याला भावनाच नसेल, जिकडे तिकडे फक्त दगड आणि पाणीच दिसेल. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तीर्थ प्रति भाव धरे रे करुणा, शांती दया पाहुना हरी करी. तीर्थप्रताच्या ठिकाणी जाऊन सात्विक भावना अभिव्यक्त करायची आहेत की ह्या वायुमंडलामध्ये अनेक महापुरुषांनी एकत्रित येऊन स्नान केलेले आहेत. त्यांची दिव्य ऊर्जा त्या जलाला स्पर्शित झालेले आहेत आणि असं जल मी जर लावलं तर दिव्य स्पंदन माझ्याही शरीरामध्ये प्रवेश होतील. अशा पवित्र अंतःकरणानं सद्भावना व्यक्त जर केली तर त्या गंगेच्या स्नानामध्ये पाप आणि ताप टाळण्याचं सामर्थ्य आहे.
पण त्या साधनेची तेवढीच मर्यादा आहे की ती साधना फक्त अंतःकरणातल्या तुमच्या असणाऱ्या जे काही पापाची निवृत्ती करते, पण पाप वासनेची निवृत्ती करत नाही. त्या साधनेचं फल एवढंच आहे की अंतःकरणातल्या पापाची निवृत्ती करणं. कुरुते गंगा सागर गमन हा एक वर्ग झाला. दुसऱ्या वर्गाची विचारमीमांसा आचार्य म्हणतात, कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन अथवा दानम. व्रत परिपालनम. आता व्रत परिपालन या शब्दाच्या मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्रत आहे. कृष्ण चांद्रायण व्रत असं सांगितलेलं आहे. काही द्वादशी व्रत सांगितलं आहे, एकादशी व्रत सांगितलेलं आहे, सोमवार व्रत सांगितलेलं आहे, शिवरात्र व्रत आहेत, रामनवमी एक व्रत आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचा अष्टमी जन्माष्टमी हे एक व्रत आहे. त्या देवतेच्या जन्माच्या संबंधाची उपासना करणं एक व्रत आहे, किंवा उपवास करणं. सोमवार असेल, एकादशी असेल, महाशिवरात्र असेल, रामनवमी असेल, कृष्णाष्टमी असेल, त्या देवतांच्या किंवा संत महापुरुषांच्या प्राकट्याच्या दिनाच्या निमित्ताचं जे काही औचित्य साधून त्या परमात्म्याची आराधना करणं, उपासना करणं, साधना करणं, त्याला व्रत परिपालन असं म्हणतात. आपल्याकडे 18 पुराण आहेत आणि 18 पुराणांच्या मध्ये वेगवेगळ्या व्रतांची माहिती दिलेली आहे. सोमवार व्रत केलं तर काय फल आहेत, एकादशी व्रत केलं तर काय फल आहे, द्वादशीचं व्रत केलं तर काय फल आहे. म्हणून साधना करणारे या व्रतांचं पालन करतात. मग आचार्य म्हणतात व्रत परिपालन. तिसरी साधना सांगितली आहे दानम. आपल्या जवळ ईश्वराने जे काही दिलं आहे त्यांनी आपल्याला स्वतःला समर्थ समजलं आहे. आपल्याला की आपण ह्या व्यक्तीजवळ एवढं सामर्थ्य दिलं की तो दुसऱ्याला देऊ शकतो. मग ते आपल्या उत्पन्नाचा 1/10 भाग धर्मासाठी खर्च करणं असं जर केलं गेलं तर मिळवलेल्या धनाच्या मध्ये अनेक प्रकारचे दोष असतात, ते निवृत्त व्हावेत आणि अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थांच्या वरती नियंत्रण हे धर्माचं असावं. आणि त्या धर्माच्या मध्ये दान ही एक संकल्पना आपल्याला भारतीय परंपरेमध्ये पाहायला भेटते. आणि याचा विचार उपनिषदाच्या मध्ये विचार करताना आपण पाहिला आहे. तो म्हणजे विशेष कठोपनिषदामध्ये दान करताना ते आपल्याला अतिशय आवडणारं, प्रिय असावं, उत्तम असावं आणि मग ते आपण दुसऱ्याला द्यावं. देताना अत्यंत नम्रतापूर्वक द्यावं, खाली पाहून द्यावं. का खाली पाहून द्यावं? श्रद्धया देयम, ते दान श्रद्धेने दिलं पाहिजे. रिया देयम, लाजेने दिलं पाहिजे. खरं म्हणजे लाजेने देणं शब्दाचा अर्थ असा आहे की तुमची योग्यता खूप मोठी असताना मी खूप कमी देतो आहे असं म्हणून लाज वाटली पाहिजे. याला रिया देयम, भिया देयम, भीत दान दिलं पाहिजे, श्रद्धेने दिलं पाहिजे, सन्मानपूर्वक दिलं पाहिजे. असे तैत्तरीय उपनिषदामध्ये दानाच्या संबंधानं असे विविध पैलू आपण त्या उपनिषदाचा विचार करताना पाहिले होते. श्रद्धया देयम, अश्रद्धया अदेयम. श्रद्धा जर नसेल तर ते देऊ नाहीत, हा एक भाग आहे. आणि दुसरं विधान असं आहे अश्रद्धया अपि देयम. तुमची श्रद्धा जरी नसेल तर तुम्ही द्यायला सुरुवात करा. देता देता तुमची त्या कार्याच्या बद्दल श्रद्धा वाढेल आणि त्यातून ती
साधना वृद्धिंगत होईल त्याकरता अश्रद्धया अपि देयम, ह्रिया देयम, भिया देयम, संविदा देयम. अर्थात काही लोक आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारचं दान देत असतात. म्हणून भूमिदान, वस्त्रदान, सुवर्णदान, संपत्तीचं पैसा दान, अशा वेगवेगळ्या प्रकारचं दान देणं हाही काही लोकांचा छंद आहे. काहींची तीर्थयात्रा करणं हा छंद आहे. काहींचं वेगवेगळ्या व्रताचं परिपालन करणं हा छंद आहे. काहींचं दान करणं हा एक छंद आहे. मग आचार्य म्हणतात, कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन अथवा दानम. पण हे सगळे एखाद्या व्यक्तीने केलं असेल, पण शेवटी जर परिणिती जर ज्ञानामध्ये झाली नसेल, आचार्य म्हणतात ज्ञान विहीनम, जर त्याने आत्मज्ञान संपादन करण्याकरता गुरूंच्या जवळ तो गेला नसेल, श्रद्धापूर्वक समर्पण झाला नसेल, गुरूंची सेवा केली नसेल, संयतेंद्रिय झाला नसेल, तत्पर झाला नसेल, प्रश्न विचारला नसेल, आणि कोहम, मी कोण आहे, कुठून आलो आहे, कशा करता आलो आहे, जीवनाचं अंतिम गंतव्य काय आहे, आणि मी आत्मा जर आहे तो सत्स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप कसा आहे. तिन्ही शरीरामध्ये आहेत, पण तिन्ही शरीराच्या पेक्षा तो भिन्न कसा आहे. स्थूल शरीरात आत्मा आहे, पण आत्मा म्हणजे स्थूल शरीर नाही. सूक्ष्म शरीरात आत्मा आहे, पण आत्मा म्हणजे सूक्ष्म शरीर नाही. कारण शरीरामध्ये आत्मा आहे, पण कारण शरीर म्हणजे आत्मा आहे. तो देहात असून देहाच्या अतीत आहेत. त्या चेतन तत्वामुळेच आपल्याला जागृतीची अनुभूती येते, स्वप्नाची अनुभूती येते, सुषुप्तीची अनुभूती येते. पण आत्मा म्हणजे जागृत अवस्था नाही, आत्मा म्हणजे स्वप्न अवस्था नाही, आत्मा म्हणजे सुषुप्ती अवस्था नाही. तर सुषुप्तीचाही साक्षी, जागृतीचाही साक्षी, स्वप्नाचाही साक्षी असा जो चेतन तत्व असणारा आत्मतत्व आहे. त्याच्यामुळे तीन अवस्था आहे, तीन देह आहेत, पण तीन देह म्हणजे आत्मा नाही. तीन अवस्था आत्म्याच्यामुळे आहेत, पण आत्मा म्हणजे तीन अवस्था नाही. चैतन्याच्यामुळेच आपल्याला स्थूल शरीराचा अनुभव येतो, त्याला अन्नमय कोश म्हणतात. आपल्या शरीरात जो वायूचा संचार होत असतो त्याला प्राणमय कोश असं म्हणतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश. मनामध्ये जो संकल्प विकल्प होतो मनोमय कोश. बुद्धीचा जो निश्चय होतो तो विज्ञान. आणि देहाला मी आणि माझं म्हणणं हा कारण शरीर आहे. या पाचही कोशाचा अनुभव आत्मतत्वामुळे तीन देहाचा अनुभव. तीन देह म्हणजे आत्मा नाही. आत्म्याच्यामुळे तीन अवस्थेचा अनुभव येतो, पण तीन अवस्था म्हणजे तर आत्मा या सगळ्यांच्या पेक्षा वेगळा, या सगळ्यांचा अधिष्ठान आहे आणि तो आत्मा मी आहे असं श्रवण करणं, त्याचं पुन्हा पुन्हा मनन करणं, त्यानंतर त्याचं निधिध्यासन करणं आणि सातत्याने असं चिंतन करत राहून आत्मसाक्षात्कार संपादन करणं, त्याला आत्म असं म्हणतात. आणि हेच आत्मज्ञान गुरूंच्या मुखातून आल्यानंतर तसा निश्चय जेव्हा झाला तर त्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. ज्ञान दोन प्रकारचं आहे, एक परोक्ष ज्ञान आणि एक परोक्ष ज्ञान. जे केवळ इन्फॉर्मेशन, माहिती स्वरूपामध्ये जे ज्ञान असतं. गीतेचा ते श्लोक आहे, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद. अशी माहिती असणं वेगळं
ज्ञान संपू करताना त्या ज्ञानाचा अनुभव येणं हा अपरोक्ष ज्ञान आहे. डायरेक्ट एक्सपिरियन्स ऑफ अल्टिमेट रियालिटी, दॅट इज कॉल्ड अपरोक्ष ज्ञान. आणि केवळ माहिती असणं हे परोक्ष ज्ञान. परंतु आचार्यांनी या ठिकाणी ही गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे. आणि ती म्हणजे ही की काही लोक कृती गंगा सागर गमनम व्रत परिपालन अथवा दानम ज्ञानम विहीन सर्व अनेन. परंतु जर एखाद्या व्यक्तीने तीर्थयात्रा केली, दान केलं, व्रत केलं, सगळं केलं, पण आत्मज्ञान जर संपादन केलं नसेल तर आचार्य म्हणतात 100 जरी जन्म अशा व्यक्तींचे निघून गेले, जन्मशतेन, म्हणजे 100 जन्म तीर्थयात्रा केली, 100 जन्म व्रताचं परिपालन केलं, 100 जन्म दानच केलं, पण आत्मज्ञान संपादन केलं नसेल तर असे 100 जरी जन्म गेले तरी त्यांना मुक्ती प्राप्त होणार नाही. मुक्तीर्ण भवती जन्मशतेन. शत शब्दाचा अर्थ होतो 100. असे शेकडो जन्म ह्या लोकांनी केवळ तीर्थयात्राच केल्या, दानच केलं, व्रतांचं परिपालन केलं, पण आत्मज्ञानामध्ये जर त्यांची परिणती झाली नसेल तर मुक्तीर्ण भवती जन्मशतेन. ज्याला मुक्ती म्हणजे मोक्ष असं म्हणतात, ती प्राप्त होणार नाही, हा अर्थ. मग कोणी असं म्हणेल ते व्यर्थ आहे का? गंगासागर गमन करणं, व्रताचं परिपालन करणं, दान करणं, ही साधनं नाहीत का? साधनं आहेत, पण ह्या साधनांची फलनिष्पत्ती फक्त अंतःकरणाच्या शुद्धीपर्यंतच आहे. ते तुम्हाला ज्ञानापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. ज्ञानापर्यंत जायचं असेल तर श्रवण, मनन, त्या गोष्टी, विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, या गोष्टी असणं अत्यंत आवश्यक. ह्या जर झाल्या गेल्या तर आणि तरच त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होईल. मोक्ष देईल ज्ञान हे तर किर नाही आन, परिथारे ऐसे मन शुद्ध व्हावे. 15व्या अध्यायामध्ये मी या ओळीचा विचार आपण खूप प्रकर्षाने केला. मोक्ष प्राप्त होतो तो केवळ ज्ञानाने, आणि ते ज्ञान अंतःकरणामध्ये स्थिर होण्याकरता अंतःकरणात पवित्रता असावी लागते, एकाग्रता असावी लागते. आणि ती पवित्रता, एकाग्रता व्रताचं परिपालन, तीर्थयात्रा केल्यानंतर, जप अनुष्ठान केल्यानंतर, दान केल्यानंतर प्राप्त होतं. पण तेवढंच करत राहणं, याच्या पलीकडे काही लोक जातच नाही. डॉक्टर सरांना माहिती आहे की ते विशिष्ट त्या माणसांना, व्यक्तींना मानतात, त्याच्या पलीकडे ते विचार करायला तयारच होत नाही. म्हणून आचार्य एक विशिष्ट मनाच्या मध्ये जागृती आणून देतात की नाही, ह्या गोष्टी तुम्ही करा, पण ह्या गोष्टींना मर्यादा आहे. त्याच्या पलीकडे ज्ञानात रूपांतर व्हायला पाहिजे, आणि ते ज्ञान आत्मसाक्षात्कारामध्ये अपरोक्ष ज्ञानात रूपांतर जर झालं गेलं तर आणि तरच खऱ्या अर्थानं मुक्ती प्राप्त होऊ शकते. आणि जर ज्ञानात रूपांतर न होता बाकीच्या साधना करत राहिले शेकडो जन्म, तर त्यांना मोक्ष प्राप्त होणार नाही. फार तर फार अंतःकरणाची शुद्धी, एकाग्रता एवढंच प्राप्त. आणि म्हणून या साधनांच्या मर्यादा सांगत सांगत आचार्य ज्ञानाची महती सांगतात. आणि म्हणून या सगळ्या आध्यात्मिक साधनाची परिणती शेवटी ज्ञानात होणं आवश्यक आहे. सगळ्या तपाच्या मध्ये यस्य ज्ञानमयं तपः, तर ज्ञान हे सर्वश्रेष्ठ तप आहे असं मानलेलं आहे. आणि म्हणून ह्या श्लोकाच्या मध्ये वेगवेगळ्या साधना, त्यांची मर्यादा आणि ज्ञानाचं श्रेष्ठता, आणि ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर मोक्ष
परिणिती ही फलश्रुती असा विचार त्या श्लोकाच्या मध्ये सांगितला. आणखीही पुढचा श्लोक आणि तत्संबंधीचा विचार आहे, पण मी माझं बोलणं आज सुरुवात असल्यामुळे इथपर्यंतच पूर्ण करतोय आणि या ठिकाणी थांबतोय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.